नमस्कार, मी वर्षा नलवडे. संध्याकाळच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बातमीचा आढावा घेऊयात 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. यवतमाळच्या मतदान केंद्रावरती उमेदवारांच्या 2 गटांमध्ये तुफान राडा. 2 गटांमध्ये हाणामारी झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, तर पोलिसांचा कडक बंदोबस्तही तैनात. नांदेडमध्ये मंदिरात 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप. 4,000 रुपये मिळणार असं सांगून या ठिकाणी आम्हाला डांबून ठेवल्याचा महिलांचा आरोप. तर या प्रकरणी देखील आता पुढे नेमकी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष. नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राडा. तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप, तर बोगस मतदान केल्याच्या आरोपातून दोघांना मारहाण. नांदेडच्या धर्माबादमधील राड्यामध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. पोलिसांकडून पत्रकारांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती. भाजपचे आमदार राजेश पवार यांचे छायाचित्र असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेले. काही पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः भिंतीवरून उड्या मारून या ठिकाणाहून पळ काढला. मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप आमदार राजेश पवार यांनी फेटाळला. मी या भागाचा आमदार, माझा फोटो कुणीही वापरू शकतं. धर्माबादच्या मंगल कार्यालयात मतदार डांबून ठेवल्याचा आरोप केल्यानंतर राजेश पवार यांची प्रतिक्रिया. नांदेडच्या धर्माबादमधील दोन्ही घटनांची निवडणूक विभागाकडून दखल. चौकशी करून कारवाई केली जाणार. तहसीलदार सुरेखा स्वामींची माहिती. तर धर्माबादच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार सुरेखा स्वामींनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. अकोल्याच्या बाळापूरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ. बाळापूरमधील प्रभाग क्रमांक 4 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, तर मतदान प्रक्रिया ठप्प पडल्याची ही माहिती समोर. नाशिकमधील सिन्नरच्या प्रभाग 2 मतदान केंद्रावरती बोगस मतदाराला पकडलं. बनावट आधार कार्ड बनवून मतदाराला मतदान करण्यास या ठिकाणी आला होता, तर बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलं. सोलापूरच्या मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून 3,000 रुपयांनी पैसे वाटप. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचा गंभीर आरोप. तर मंगळवेढ्यामध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय पाठिंब्यानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये थेट लढत. अंबरनाथमधील कोचगाव परिसरातील मतदान केंद्रावरती बोटावर लावलेली शाई ही लगेच पुसली जात असल्यानं मतदारांमध्ये संतापाचं वातावरण. मतदान केंद्रांवरती मतदार आणि उमेदवारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण. बोगस मतदार वाढण्याचीही भीती व्यक्त. अंबरनाथमधील कोहसगाव परिसरात शिंदेंची सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदारांना मतदान करून न दिल्याचा आरोप, तर दोन्ही कार्यकर्ते आमने सामने. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. भाजपकडून पैसे वाटल्याचा शिंदे सेनेचा आरोप. तर यामुळे काही काळ तणावाचं वातावरण. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये 174 जणांविरोधात गुन्हा दाखल. बाहेरून मतदार आणल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांची मोठी कारवाई. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर झाकीर मिर्झा, शाकिब, सादिब मेहराज या सगळ्यांची नावं तपासात समोर. जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारामध्ये शाब्दिक बाचाबाची. पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावरती आत न येऊ दिल्यानं बाचाबाची. अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावरती मोठा गोंधळ. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. मतदारांवरती उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ. मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी केली जाणार. शिंदखेडा तहसील कार्यालयामध्ये 6 टेबलवर 6 फेऱ्यात मतमोजणी केली जाणार. चांदवड नगरपालिकेची मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. 5 टेबलवरती 2 फेऱ्यांमध्ये मतदान केलं जाणार. तर 10 प्रभागांची मतमोजणी केली जाणार. प्रत्येक टेबलवरती 4 कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त. नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतीची मतमोजणी केली जाणार. मतमोजणी केंद्राच्या परिसरात आजपासूनच बॅरिकेडिंग आणि मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. नगराध्यक्षपदाच्या 27 जागांसाठी एकूण 167 उमेदवार मैदानात. धाराशिवच्या उमरग्यामध्ये दुबार मतदाराला हमीपत्र सक्तीचं. हमीपत्र भरल्यानंतरच मतदान. धाराशिवच्या उमरग्यामध्ये 505 मतदारांची दुबार नावं समोर. सोलापूरच्या करमाळा नगरपालिका मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सभागृहात मतमोजणी केली जाणार. तर 10 टेबलवरून 3 राऊंडमध्ये मतमोजणी पार पडणार.
नाशिकच्या इगतपुरी नगर परिषद मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती शासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांना 168 अन्वये नोटीस बजावण्यात आल्या। जत तालुक्यातील माडग्याळ ग्रामस्थांचं 4 दिवसांपासून चक्री उपोषण। सांगलीतील स्वतंत्र माडग्याळ तालुका करण्याची उपोषणकर्त्यांची मागणीसाठी 45 गावांचा ठराव मंजूर। सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना मोठा धक्का। काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसलेंचा भाजपात प्रवेश। प्रणिती शिंदेंच्या निष्ठावंत म्हणून विनोद भोसलेंची ओळख। जालना महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार। नारायण कुचे यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर जालना शहराच्या विकासाचा कायापालट भाजपच करू शकतं, कुचेंचं वक्तव्य। समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी स्वबळावरती लढण्याच्या तयारीत। 2 दिवसांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू। युती अस्पष्ट असल्यानं उमेदवार संभ्रमात। मंत्री दादा भुसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांची युतीवर बैठक झाल्याची चर्चा। भाजपकडून नांदेड मनपा निवडणुकीची पंकजा मुंडेंवर जबाबदारी। नांदेड मनपाच्या निवडणूक प्रभारीपदी पंकजा मुंडेंची निवड। जळगाव जिल्ह्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासाठी पहिलं प्राधान्य महायुतीला असणार। युती झाली नाही तर पुढील पावलं प्रदेशाध्यक्षांच्या सूचनांनंतर ठरेल। जळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक। इचलकरंजी शहरामध्ये महायुतीतूनच निवडणूक लढवणार। प्रकाश आंबेडकर यांची माहिती। ठाण्यामध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक शाह आलम यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकारिणीची बैठक कणकवलीमध्ये संपन्न। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा ठाकरेंच्या सेनेचा निर्धार। दिशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी न केल्यास शाळांचं अनुदान बंद। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंची शाळांना तंबी। बौद्धिक अक्षम्य विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग कल्याण विभागाचा मोठा निर्णय। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात एबीव्हीपीचं आंदोलन, तर आंदोलन करताना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकांकडून मारहाण। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये किमान तापमानाचा पारा घसरला। तालुक्यातील रुई या ठिकाणी 4.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। परभणीच्या जिंतूर नगर परिषदेचा गलथान कारभार उघडकीस। अग्निशमन गाडी ट्रॅक्टरने यावेळेस ओढण्याची वेळ, तर घंटा गाड्यांचीही दयनीय अवस्था। देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। बुलढाणामध्ये जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळं। प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही आरोग्य कर्मचारी हजर नसल्यानं नागरिक संतप्त। आरोग्य कर्मचारी नसल्यानं रुग्णांची परवड। जळगावच्या चोपडामध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन। कर्मचाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन, तर कर्मचाऱ्यांवरती हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याचीही मागणी। धुळ्यामध्ये बिबट्याच्या प्रश्नावरून संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको। मुंबई आग्रा महामार्ग ग्रामस्थांनी जवळपास अर्धा तास अडवला। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पारगावमध्ये बिबट्या जेरबंद। 2 दिवसांपूर्वी 8 वर्षीय मुलावरती बिबट्यानं केला होता हल्ला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू, तर बिबट्यांना पकडण्याचं वनविभागासमोर खूप मोठं आव्हान। पिकांवरील रोगराई हटवण्यासाठी शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाचला। औषधांची किंमत वाढल्यानं शेतकरी दुहेरी संकटात। नंदुरबारमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडला।